उपवासासाठी आपल्याला साबुदाणा खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. त्यासाठी अशा प्रकारे बनवा थालीपीठ. त्यासाठी लागणारं साहित्य: मोठ्या साईजचे असले तर 2 बटाटे घ्यायचे आणि छोट्या साईजचे असले तर 4 बटाटे घ्यायचे आणि 1 काकडी, 1 टोमॅटो. बटाटे असे स्वच्छ साल काढून घ्यायचे. आणि खिसणीने बारीक असे खिसून घ्यायचे. मी येथे सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता मी काकडी खिसून घालणार आहे, आपण जी घेतली होती ती. पूर्ण काकडी खिसून घेतलेली आहे. यात आता बारीक चिरून टोमॅटो टाकायचा, कारण की बारीक चिरल्यानंतर एकदम मिक्स होतो. जाड असेल तर मग थालीपीठ करताना तो विरला जाऊ शकतो, इकडे इकडे थालीपीठ मोडू शकतं. त्यामुळे आपण त्याला बारीक चिरून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ, त्यात चवीनुसार लाल तिखट किंवा आपण हिरवी मिरची पण वापरू शकतो. आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं एकत्र छान हाताने किंवा चमच्याने. मग त्याच्यामध्ये भगर किंवा त्याच्यात काही भागामध्ये त्याला वरीचे तांदूळ म्हणतात, त्याचं असं बारीक पीठ करून घ्यायचं आणि ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आणि एका पॅनमध्ये 1 चमचा तेल अशा प्रकारे थालीपीठ छानपैकी पसरवून घ्यायचं. एकदम छान असं पसरवायचं सगळ्या बाजूने आणि थोडंसं असं थोडं हाताने असं चापट करायचं. आपण कसं धपाटे वगैरे भाकरीला वगैरे करतो तसंच ते थोडं चापट करायचं, कारण की इर बनत नाही, तो छान बनतं. आणि मंद आचेवरती त्याला छान असं वाफ येऊ द्यायची. मंद आचेवर शिजू द्यायचं. खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं मंद आचेवर. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं. म्हणजे ते खायला असं छान लागतं, खुसखुशीत लागतं. छान असं भाजताना त्याला थोडंसं असं तेल सोडायचं काढून, कारण की आपण जेव्हा उलटवतो ना त्यावेळेस मग ते लवकर उलटतं. मग त्याला झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची आणि छान असं खरपूस एका साईडनं भाजून घ्यायचं. आता हे छान एका साईडने भाजून झालेलं आहे. आपण त्याला आता परतून दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी टाकणार आहोत. असं परतायचं. एका साईडने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण तसंच भाजून घ्यायचं. वरती ताट ठेवायचं आणि छान असं भाजू द्यायचं. आता आपलं दोन्ही साईडने थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता हे सर्व करण्यासाठी घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आपण हे दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. छान खा आणि छान रहा. धन्यवाद. थँक्यू व्हिडिओ वॉचिंग.